नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते आता अर्ज ऑफलाईन पद्धतीने पण कशाप्रकारे करायचे आणि ही जी ऑफलाईन पद्धत आहे ती कशाप्रकारे करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे। आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करू मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत। आपण दोन प्रकारे अर्ज करू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत नारी शक्ती दूत ॲपद्वारे सुद्धा जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून घ्यावी। पण ज्या महिलांना नोंदणी करवायची आहे त्यांनी त्या स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात। तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्यासाठी एक महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे की त्या महिलांना अंगणवाडी किंवा सेविका किंवा प्रवेशिका ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकता व शहरी भागातील महिलांना वार्ड ऑफिसकडून हा फॉर्म भरून घेऊ शकता। आता ऑफलाईन कसा फॉर्म भरायचा ते पाहू आणि ऑनलाईन कसा भरायचा ते पण पाहू। अशा प्रकारे आपण फॉर्म भरू शकता। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो अर्ज अशा प्रकारे आपण भरू शकता। पहा, महिलेचे संपूर्ण नाव जे आहे ते पहिल्यांदा लिहायचे आहे। तसेच महिलेचे जे लग्नापूर्वीचं नाव आहे ते पण मित्रांनो लिहायचं आहे। तसेच महिलेचे लग्नानंतरचे काय नाव आहे ते पण आपण लिहायचं आहे। तसेच जन्मदिनांक दिनांक महिना वर्ष लिहायचं आहे। तसेच काय लिहायचं आहे, अर्जदाराचा जो संपूर्ण पत्ता आहे, अर्जदार जो महिला आहे तिचा पूर्ण असा पत्ता लिहायचा आहे। जन्म ठिकाण लिहायचं आहे, जिल्हा गाव शहर जे शहरामध्ये लिहायचं आहे त्यांच्या शहराचं नाव लिहायचं आणि जे ग्रामपंचायत असतील ते म्हणजे खेड्यामधली असतील त्यांनी ग्रामपंचायतचं नाव लिहायचं आणि आपला पिनकोड जो असतो तो लिहायचा। तसेच आपण आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो लिहायचा। तसेच आधार क्रमांक जो काय आहे ते पण लिहायचा आणि शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, हो किंवा नाही। आपण घेत असाल तर हो आणि घेत नसाल तर नाही। असल्यास किती रुपये दरमहा घेतात ते पण लिहायचं आहे। तसेच शासनाच्या इतर विभागामार्फत तसेच वैवाहिक स्थिती काय आहे, आपण विवाहित आहात का अविवाहित आहेत, निराधार आहात का घटस्फोटित आहात का विधवा आहात। मित्रांनो हे पण या फॉर्म मध्ये लिहायचं आहे। तसेच अर्जदाराचे जे बँक पासबुक आहे त्याची तपशील सुद्धा इथे या फॉर्म मध्ये द्यायची आहे। सर्वप्रथम बँकेचे जे नाव आहे ते आपण नाव लिहू शकता। तसेच दुसऱ्यांदा लिहायचं आहे बँक धारकाचे म्हणजे महिलेचे नाव, तसेच IFSC कोड आणि बँक खाते क्रमांक ही जे डिटेल्स आहेत, ही बँक तपशीलचा जो डिटेल्स आहेत हे काळजीपूर्वक आपण भरावा, कारण हे जर चुकले तर आपल्याला फार मोठे अडचण येणार आहे। त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील जो आहे तो काळजीपूर्वक लिहावा। तसेच आपला आधार क्रमांक असल्यास बँक खात्याला जोडलेला आहे का नाही तो नाही किंवा हो असं तुम्हाला लिहायचं आहे। तसेच पुढे काय दिलेलं आहे पहा, आणि हा जो सगळा फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो फॉर्म कुठे नेऊन द्यायचा आता याच्यात सांगतो मी। पहा, तर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपण अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस असेल, प्रवेशिका, ग्रामसेवक असेल, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र आणि महिला अधिकारी यांच्याकडे तुम्ही हा फॉर्म घेऊन जाऊ शकता आणि या फॉर्म घेऊन भरू शकता। आता इम्पॉर्टंट म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते पाहू। पहा, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत की खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर करून अपलोड करण्यात यावी। बघा, आधार कार्ड, महिलेचे जो आधार कार्ड आहे तो आधार कार्ड, वय व अधिवास किंवा जन्मप्रमाण, उत्पन्न प्रमाण, इन्कम सर्टिफिकेट, तसेच अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो लागणार आहे। हमीपत्र अर्जदाराचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे हमीपत्र सुद्धा पाहणे गरजेचं आहे। पहा, इथं असं दिलेले आहे की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक जे अटी आहेत त्या अटीचे आपल्याला अशी राईट करायचं आहे। असेल तर करा, नसेल तर ते सोडून द्यायचं आहे। आणि हे जे हमीपत्र आहे ते हमीपत्र सुद्धा सादर करायचं आहे। हे होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ। आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।